OMG. आय डोंट नो मी का हो म्हटले हा रस्ता करायला. हाय, हॅलो, नमस्कार आणि गुड मॉर्निंग. माझी मॉर्निंग लेट झाली आहे. 11 वाजलेत. ऑलमोस्ट आफ्टरनून व्हायला लागली आहे. जवळपास 1 महिन्याच्या गॅपनंतर आज मी पुन्हा राईडला चालले आहे. थोडा शॉर्ट रूट आहे ह्या वेळेस, पण 1 डे राईड आहे. आत्ता आपण ताम्हिणी आणि लवासा करतोय. ताम्हिणीमधनं जायचं आणि लवासामधनं परत पुण्याला यायचं. हा ना रस्ता मॅपवर दाखवत नाही, कारण मी पण खूप ट्राय केलं होतं तो रस्ता मॅपवर शोधायचा, पण तो मॅपवर विजिबल नाही आहे. तर ना मी इथे मॅपची सुद्धा लिंक टाकेल, तुम्हाला तो रूट मिळून जाईल. ॲक्च्युली कसं आहे ना, मोस्टली ऑफ रोड आहे तो. म्हणजे ताम्हिणी टू लवासा ऑफ रोड आहे. पुणेपासून ताम्हिणीपर्यंत ऑफ रोड नाही आहे आणि लवासा टू पुणे पण ऑफ रोड नाही आहे, पण मधला टप्पा ना ऑफ रोड आहे. मे बी त्यामुळे तो मॅपवर दाखवत नाही आहे. तसा हा खूप फेमस रूट आहे, खूप लोक जातात ह्या रूटला. मला खूप लोकांनी सजेस्ट केला होता, तर म्हटलं बघूयात करून. तसं मी ही गाडी घेतल्यापासून जास्त कधी ऑफ रोडला प्रॉपर ऑफ रोडला नाही नेली आहे. बाकी आपल्या महाराष्ट्रातले रस्ते कमी आणि ऑफ रोडिंगच जास्त होऊन जातं त्यात. मागच्या 2 राईडला तर सेमच झालं. हो, ॲक्च्युली मला पण माहिती नाही नेमकं, म्हणजे मला मॅपवर मी पाहिलं आहे, बट एक्झॅक्टली माझ्या लक्षात नाही आलं आहे ताम्हिणीमधनं कुठं वळायचं आहे आणि मधली गावं पण कुठली आहेत, काय ते सगळं मी डिटेल्समध्ये टाकेल. कारण मी जेव्हा शोधत होते ना, तेव्हा मला मिळतच नव्हता तो रस्ता. म्हणजे मी यूट्यूबला पण खूप सर्च केलं, बट असं एक्झॅक्ट रूट कोणी सांगितलेला नव्हता. सो आपण तो आज कव्हर करण्याचा प्रयत्न करू. हा, नाश्ता करूनच निघालाय, कारण 11 वाजलेले. त्यामुळे आता डायरेक्ट जेवायला थांबायचं. तोपर्यंत म्हणजे नाश्ता करून निघाला म्हणजे कसं थांबायला नको ना मध्ये. माझा प्रॉब्लेम येतो, एकदा सुरुवात केली की मला थांबू वाटत नाही मध्ये. म्हणजे ह्या नाही, कुठल्या गोष्टीतला संपवल्याशिवाय सोडायचं नाही असं असतं ते. आज तर पेट्रोल पण फुल आहे, त्याच्यामुळे पेट्रोल टाकायला पण नाही थांबायचं आहे. मध्ये एखाद दुसरा ब्रेक होऊनच जाईल जर छान व्ह्यूज भेटले तर. मला खरंच काही माहीत नाही आहे रस्ता म्हणजे कुठला एखादा काही स्पॉट आहे तिकडे किंवा रस्ता कसा आहे. एवढंच ऐकलं की ऑफ रोड आहे. लेट्स सी. बाकी मी ना आत्ता उडुपीचा व्हिडिओ पोस्ट केलाय, तर तो नसेल पाहिला तर नक्की पहा. कारण उडुपी ही अशी जागा आहे जी मला कोकणानंतर फार आवडली आहे. म्हणजे कोकण अजूनही टॉप प्रायोरिटीवर आहे, कारण कोकण आहे भाई. कोकणाचे सर नाही आहेत कशाला. आणि अगेन निवतीचा पण मी व्हिडिओ एडिट करते. हा व्हिडिओ टाकायचा जर आधी आला तर तो नक्की पहा, कारण त्यात मी खरंच जीव ओतलाय. आणि निवती भारी आहे, म्हणजे आता सध्या ट्रेंडिंगला पण आहे. वळणे काय चायला, हे रिक्षावाल्यांना ना काडीचा दम नसतो. जा बाबा जा. तुला असं 100च्या स्पीडने चाललंय तेव्हा मला हॉर्न देतोय. अरे इंडिकेटर का दिलाय दादा? होप सो येताना गर्दी नाही लागणार यार. ॲज युजल खूप गर्दी व्हायला लागली ह्या रस्त्याला. आत्ताही गर्दीच दिसतेय तशी. भेटूयात थोडंसं पुढे गेल्यावर, ताम्हिणी लागायच्या आधी. ओके, आता आपल्याला हा रस्ता सोडायचा आहे आणि इकडे वळायचं आहे. तर हे समोर ना आहार वाटिका म्हणून एक हॉटेल आहे. त्या हॉटेलपासून आपल्याला लेफ्टला जायचं आहे. हा मॅपवर रस्ता नाही आहे म्हणून मी काहीतरी खून सांगते, ज्या खुणा तुम्ही फॉलो कराल. हा आपला सर्व ताम्हिणीचा रस्ता आहे. आता आपण ताम्हिणी घाटाच्या एकदम स्टार्टिंगच्या फेजमध्ये आहे आणि इथनं आपल्याला डावीकडे वळायचं आहे. चलो. ओके, इथनंच कच्चा रस्ता सुरुवात झाली आहे. माझं कसं होणार आहे काय माहिती. माझी गाडी ऑफ रोडला चांगला परफॉर्मन्स देते, तो प्रॉब्लेम नाही आहे, पण टायर फक्त
स्लीप होतात. याच्या आधीचा अनुभव आहे माझा. सस्पेन्शन बेस्ट आहे, त्यात काय वाद नाही. चांगला रस्ता सुरू होताच संपलेला आहे. नाही पण आज आपण ऑफ रोडला चाललो आहे हे माहीत होतं मला, त्यामुळं कुठलीही कंप्लेंट मी करणार नाही आहे. अरे बाई हे डेंजर आहे खरंच. चायला लईच मोठे वाटतं. ओ भाई सा, लईच मोठे मोठे दगड आहे. चुकलाय का माझा निर्णय? नाही चुकलाय असं तर नाही म्हणू शकत मी, कारण आता सुरुवात केली आहे तर संपवणार तर मी आहेच. हे जरा जास्तच ऑफ रोड आहे. ए मम्मा, हा हे साला मला काय माहिती एवढा खराब रोड आहे. ह्या हिमालयनवाल्यांच्या कधी नादी नाही लागायचं. चलो चलो चलो, काय नाही होणार तसं, चालवेल मी. जर असं वाटलं चूक केली की काय. ओ भाई सा. सो बेसिकली ही आमची लडाखची तयारी आहे. आई शपथ. तिथे स्टार्टिंगला खूपच मोठे दगड होते आणि हे कसे खाली दाबले गेलेत ना, तर ते वरतीच होते, तर तिथे मला जरा प्रॉब्लेम झाला. बाकी ठीक आहे, बाकी होऊन जातं मॅनेज. आणि त्यात माझे पाय नाही पुरत, मग मला भीती वाटते मी पडेल की काय. म्हणजे मी मॅनेज करून देते. मला जरी वाटलं तर मी पडणार आहे तर मी गाडी सोडून देईल, स्वतः नाही पडणार. शपथ हे जरा जास्तच आहे. पण ज्यांनी कोणी मला हा रूट सजेस्ट केला होता ना, त्यांच्याकडे बघणार आहे मी. पण मी मागे नाही जाणार, पूर्ण तर करणार. आता हे व्हिडिओमध्ये दिसताना एवढा अवघड दिसत नसेल. अवघड नाहीच आहे खरं तर, म्हणजे मी नवीन आहे माझ्यासाठी. मी प्रो नाही आहे ऑफ रोडिंगमध्ये, म्हणून मला वाटतंय आता हा किती मोठा पट्टा असाच आहे काय म्हण. देव ना करो लवसापर्यंत असंच असावं, माझी पुरती वाट लागणार आहे. OMG, एक पहिला गेअरवर घ्यायला पाहिजे. भाई वाट तर लागणार आहे आज. मध्ये मध्ये ठीक आहे, अशा रस्त्यावर पण काही वाटत नाही. तसंही मी विचार करतच होते मेच्या आधी 1-2 अशा तरी ठिकाणी जावं जिथे पूर्ण खराब रस्ता असेल आणि माझे पेशन्स आणि स्किल्स टेस्ट होतील. जेव्हा अजिबात नाही आहेत, पेशन्स नाही आहे, स्किल्स थोडेफार आलेत आता. नदी आहे का काय? आय थिंक नदीच आहे. ओ यू हॅव टू फोकस ऑन रोड. हे भगवान. रिसॉर्ट आहेत. ओ ओ बिचारे गावातले लोक. आम्ही हाऊस म्हणून आलोय, पण हे लोक आय थिंक मजबुरी. कोणासाठी हाऊस आहे तर कोणासाठी माहित नाही. तुम्हाला कसा आवाज येत असेल आता, कारण
बापरे, पुढे तर आणखी खराब दिसतोय. मी अशा प्रत्येक पॅचला ना असं करते. ठीक आहे, आता हा पॅच होऊन गेला ना, नाही पडले ना, थँक गॉड. अचीवमेंट आहे माझ्यासाठी छोटे छोटे पॅच. यार ज्यांची हाईट कमी आहे त्यांना कळून जाईल यार हे दुःख काय असतं. ओके, साईडने चालायला पाहिजे. रस्ता आहे, वा 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 वा, थोडा का होय ना. ओ ओ हो हो हो, ये ते दुष्काळात पाणी, वाळवंटात पाणी मिळाल्यावर कसं वाटतं तसं वाटतंय मला आता हा रस्ता दिसल्यावर. पण ही खुशी जास्त दिवस नाही, जास्त वेळ नाही थांबणार आहे हा आनंद. मला माहिती आहे पुढे परत खराब रस्ता आहे, बट काय भारी रस्ता आहे हा. डेंजर आहे. मधलाच पॅच का बनवला असेल, पण पहिला खरंच डेंजर वाटतंय हे. इव, रस्ता संपला. पुन्हा ऑफ रोड सुरू झाला. ए देवा, वाकडा. आता प्रॉपर ऑफ रोड सुरू होतोय वाटतंय. लवासाकडे जातो ना हा रस्ता, लवासाकडे जातो ना, असाच आहे ना खराब. ओके, मी त्या काकांना विचारलं. ओ भाई साहब, लईच बेकार दिसतोय पुढं. OMG. आय डोंट नो मी का हो म्हटले हा रस्ता करायला. आता मला मजा येते, बट माझी फाटली आहे पण तेवढीच. आता मला मजा येते, बट माझी फाटली आहे पण तेवढीच. पण एक गोष्ट आहे, आता जर मी थांबले तर मग माझी आणखी फाटेल. त्यामुळं मला हे नॉन स्टॉप करायचं. हो हो, शेट, आईच्या गावात यार. ओके, can do it. Yes, yes. I can do it. I can do it. हे भगवान, खूपच खराब होता तो पॅच. हो, बेकार होता. मला ना रायलिंग सारखं वाटायला लागलं आता 2 मिनिटं हे पाहून. फोकस फोकस फोकस, रस्त्यावर फोकस कर ग बाई, पडशील. पाहिला मध्येच ही माती माती नको वाटते यार, स्लिप होती गाडी. दगड तरी ठीक आहेत, आय डोंट नो. पण का का एवढी मस्ती आहे माझ्यात. सरळ आपलं तापोळ्याला गेलो असतो. नाही,
किडे तर काय संपणार नाहीयेत. त्यात रस्ता खराब आहे, त्यात हा वळणाने नेतोय. सेल्फ डाऊट होता मला. पण माहिती मी करणार. थिंक मला मेंटली प्रिपेअर केलंय ह्या रस्त्याने लडाखसाठी. ओह शिट. हे एकच पथ्य पाळणार आहे, मध्ये थांबायचं नाही. कारण मध्ये थांबलं तर रिदम तुटतो आणि रिदम तुटला की मग कॉन्फिडन्स जातो आणि मग परत तो रिदम आणि कॉन्फिडन्स दोन्ही यायला वेळ लागतो. कुठंच बघायचं नाही, फक्त रस्त्यावर बघायचं, कॉन्फिडन्स ठेवायचा बस. काय पाहिजे अजून? मी फक्त खाली रस्त्याकडे बघते बस. बाकी काहीच दिसत नाहीये. हा रिदम तुटला तर माझी वाट लागली समजायची. केवढं वळण आहे. हो 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 भाई, कुठेतरी खूप या रस्त्याला आल्याचं फील येतोय. गावात Let's go. I wake up to a little bit of drool on my pillow, feel like it's gonna be a bad day. गोल गोल गोल. Yeah, I'm tired of shit and the coffee ain't hit yet. Damn, ain't that great. सेम रस्ता आहे. सेम I don't wanna go to work 'cause my boss is a jerk and I'm not even that paid. I need a change in my life 'cause I don't feel alive and there's nothing that makes me happy. Hold my beer for a minute. I'm about to quit my job, cash in for a ticket. I'm going on a trip and I don't plan to visit. I'm gonna stay there till I feel like I'm winning all. And this is just the beginning. I need a big change, help me feel like living. I need a big swing, home runs I'm hitting, and I'll never look back, moving on till I get it all. And we all got dreams. Oh shit. We all want things, but what you gonna do for it? How you gonna move for it? What you gonna be? And do you believe you can do it? माझी गाडी मला जाम शिवाय देत असणार आहे, पण ट्रायम्फ यार भारी गाडी आहे यार. सस्पेन्शन बाप दिलेत. हा थोडं नॉर्मल पॅच लागला, थँक गॉड. मजा तर येते मला, खूप दिवसांनी मजा आली अशी. काहीतरी आउट ऑफ द बॉक्स केलं ना, भारी वाटतं. आय थिंक पुढे थोडासा चांगला रस्ता दिसतो. संपला नाही, परत चालू झाला. ओहो यू. हा 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 हा. Oh shit. आय थिंक आता तिकडे घाट चढलो ना तर इथे उतरायला असेल, छोटासा घाट असेल. जाम डोंगर फोडून केलेला रस्ता आहे हा. इकडनं चढलं, आता इकडनं उतरायचं, म्हणजे हा घाट संपेल आपला मोस्ट प्रोबॅबली. मला ऑफ रोडिंग आवडतंय, म्हणजे जरा प्रॉपर शिकायला पाहिजे, स्किल्सची कमी आहे. कॉन्फिडन्स तर
आपल्या पहिल्यापासूनच अतिच आहे. वाव, आईला रस्त्याचा अंदाजच येत नाही माहितीये का. म्हणजे असं गोल 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 आहे ना, तर समोर कुठं असेल काय असेल काहीच माहित नाही. एक गाडी नाहीये रस्त्याला, एक गाडी. मग असे ते 2-3 गावातले लोक भेटले, तेच काय ते. आय हॅव नो आयडिया हा रस्ता कुठे निघतोय. कसे पाहत होते ते. बाय द वे, आपण आपल्या गाडीचं नाव ठेवलंय आता. तशी तर मी हिला खूप नावं दिली आहेत, पण आय थिंक आता हे नाव कॉन्स्टंट आहे. आणि आता हे तुम्ही पण लक्षात ठेवा, हिचं नाव सदाफुली ठेवलंय मी. तिचा कलर पण तसाच आहे ना, व्हाईट, आणि आहे ती सदाफुली. तसं मी तिला बरीच नावं दिली आहेत, काही काही सांगण्यासारखी पण नाही आहे. हसताल तुम्ही. आय थिंक आता चांगला आहे रस्ता, खराब रस्ता संपलाय. ह्या बाजूने ना हा लवासाला उतरतो, मला वाटतं त्यामुळे पण ह्या बाजूने चांगला रस्ता केला असेल. अरे पण अर्ध्यात करून काय फायदा आहे, अर्ध्यातून लोक कशी येणार. संपला. जास्त कौतुक करायला लागलं की असं होतं. हा, मजा आली यार. पण तिथं खूप मजा आली. 1-2 पॅच होते ना मध्ये, ते जरा जास्तच होते माझ्यासाठी, अतिच होतं. कारण मला एवढंही वाटलं नव्हतं की इतकाही खराब असेल किंवा इतकंही ऑफ रोड असेल. हां, हे आत्ता जो तुम्ही पाहताय ना, हा नॉर्मल आहे माझ्यासाठी. म्हणजे ठीक आहे, एवढा मी आरामात करू शकते, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. कारण आत्तापर्यंत तेवढे घाट केलेत ना, तेवढ्या घाटांमध्ये खराबच रस्ते होते. महाराष्ट्राचं पीक होतं. छोटंसं गाव आहे. ओ भाई साहब, इट वॉज नॉट एक्सपेक्टेड. सरळ जाते. लईच बेकार आहे, लईच बेकार. बाय बाय. क्यूट आजी होती, क्यूट, गोड गोड. नथ बीत घातलेली होती मस्त. थोडाच बाकी आहे ऍक्च्युली आता. हा ना, लिंग्या घाट माहित असेल तर त्या बाजूला निघतो आणि मग तिकडनं लवासाला कनेक्ट होतो. तेवढंच बघायचं की हा कुठे निघतोय. फार थोडा बाकी आहे, थिंक 1-2 किलोमीटर बाकी असेल आणि मग त्या बाजूला निघतोय. हा, अंतर खूप कमी आहे तसं हे, पण रस्ता खराब आहे. जर हा रस्ता भारी झाला ना, तर हे कनेक्शन भारी होईल तामिनी आणि लवासाचं. हा, चिकटकट. मी जेव्हा पण म्हणते बास आता संपला खराब रस्ता, तेव्हा पण अशा गोष्टी का होतात माझ्यासोबत. आय नो, हे दिसताना खूप इझी दिसतंय, पण इझीच आहे. ही शपथ, हे भगवान. हे 1-2 किलोमीटर पण असे 4-5 किलोमीटर सारखे वाटतात खराब रस्ता असला की. वेळ थोडा लागतो. खूप थोडा पॅच बाकी आहे. थोडासा रस्ता चांगला लागायला पाहिजे तसा. हे भगवान. नाही म्हणजे मी जेव्हा पण म्हणते तेव्हाच असं व्हायचं असतं का. कन्फ्युजन वीच्या जागी थांबले, पण ना हा सरळ रस्ता लिंग्याकडे जातो आणि हा लवासाकडे जातो.
वरसगाव धरणाचं ना बॅकवॉटर आहे, तसं वरसगाव धरण खूप मोठं आहे आणि त्याचं बॅकवॉटर पण खूप लांबपर्यंत पसरलं आहे आणि आम्ही त्याच्या एकदम शेवटच्या टप्प्यात आहे. ताम्हिणीतनं आपण लवासाला जातो ना त्या रस्त्याला हे बॅकवॉटर लागतंय आता. ते लोकांना कपडे धुवायला तिकडे गेलेले कारण ह्या बाजूला दगड नाही आहे, खडकाळ भाग नाही आहे. आणि आता येताना कसे येतात, अक्षरशः अर्धे डुबलेत ते. बारीक पोरगी कसली मज्जा करते. बऱ्यापैकी खोल पाणी आहे यार. Living life, every day, late at night, not okay. All I want, and I pray, all I need are some better days. Fuck me, I'm looking in the mirror, so foggy, but I've never seen clearer. I don't really think anyone can save me, and honestly I'm not really sure I want saving. I like to be my own worst enemy. There's no risk if you don't try at anything, so I'ma just keep buying everything. See you in the next life, have to be a better me. I don't think that my head's on straight, gotta flip it and grip it and go and get an x-ray. एक नंबर लोकेशन होतं, जाम भारी होतं. एवढं निवांत होतं ना, थोडंसं काहीतरी खायला आणलं असतं आणि चटई बिटई आणली असते ना, आरामात इथं दिवस काढू शकला असतो. भारी होतं. आता आपल्याला लवासा लागेल, 5-10 किलोमीटरच आहे लवासा. थोडं थोडं लवासा. बाय 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 बाय. काय कन्फ्यूज होऊन बघतात कोण आहे काय. लवासातनं तो घाट उतरून आता ह्या टेमघरच्या डॅम जवळ आलोय आणि आता आपण पिरंगुटच्या रस्त्याने जाणार आहे पुण्याला. मस्त रूट होता तो, ऑफ रोड आहे, त्यामुळं मी असं अजिबात सजेस्ट नाही करणार की सगळ्यांनी जा, ज्याला आवडतं त्यांनी जा, पण भारी आहे. त्या बाजूचा व्ह्यू एक नंबर आहे आणि मला वाटतं ऑफ रोड असल्यामुळं आणि तो मधला टप्पा आहे ना, रस्ता खूप खराब आहे त्या गोष्टीमुळं. मधला म्हणजे कुठला, हा लवासा आणि हा ताम्हिणीचा टप्पा. खूप जास्त किलोमीटर नाही आहे ते, खूप अंतर नाही आहे, पण खराब असल्यामुळं जास्त कोणी जात नाही ना तिकडं, त्यामुळं गर्दी नाही आहे, कोणीच नव्हतं तिथं. अक्षरशः अख्ख्या त्या बॅकवॉटरच्या त्या पॉईंटला तर आम्हीच होतो फक्त. आम्ही 2दा थांबलो आणि एका ठिकाणी आम्हाला खूप छान लोकेशन भेटलं होतं, त्यामुळे तिथं थांबलो. आता पिरंगुटच्या बाजूने जायचं आहे. अजून तेवढा वेळ नाही झाला, पीक टाईम नाही आहे, त्याच्यामुळे आपण पिरंगुटच्याच बाजूने जाऊयात. ट्रॅफिक तर तसं पण लागणार आहे यार, कुठल्याही बाजूने जात. भाई साहब, हे स्पीड ब्रेकर. आणखी एक गोष्ट, मागच्या वेळेस ना मी पानशेतला लवासा केलं होतं, म्हणजे पुण्यातून निघालेलो, पानशेत मार्गे लवासाला आलो आणि लवासातनं पुण्याला गेलो. लवासामध्ये एंटर नव्हतो केलो कारण त्यात मला काही अट्रॅक्शन नाही आहे फार. मी आजच्या आधी बोलले तसं,
कारण तिथे ना ऑलरेडी काहीतरी 300 रुपीज चार्जेस घेतात पर पर्सन पर बाईक असं काहीतरी. तर मग तिथे जाण्यात पण काही अर्थ नव्हता, कारण मला लवासामध्ये काही जाऊन करायचं नव्हतं. पण ह्यावेळी जेव्हा आम्ही तामिणीतनं आलो ना, तामिणीतनं जेव्हा लवासामध्ये एंटर झालो तर आमच्याकडनं पैसे घेतले नाही. आम्ही फुकट आलो आहे, कारण तिथे चेकपोस्ट नाही आहे किंवा असं कोणी विचारत नाही. त्या बाजूचा रस्ता खराब आहे, सो मच एक्सपेक्टेड की या बाजूने कोणी येणार नाही. खरंच तसाच रस्ता न येण्यासारखा. 4 व्हीलर तर नाहीच येऊ शकत, बट त्यामुळे आमच्याकडनं फी घेतली नाही. जी काही एंट्री फी आहे त्यांची जरा अति वाटते मला. ती 300 म्हणजे खूपच झाले. एखाद्याचं पेट्रोल असतं तेवढ्याच लवासापर्यंत यायचं. अशी ही छोटीशी राईड होती. फार मोठी राईड नव्हती आज, पण मी तुम्हाला सांगते, रूट सांगते मी तुम्हाला. मी ॲक्च्युली मॅपवर नाही आहे, त्यामुळे मी लिंक टाकेल, तो मॅपचा हे एक रूट बनवून टाकेल. बट स्टील पुणे, त्याच्यानंतर पौडवरनं ना एक हॉटेल लागतं तिथे, वाटिका आहार नावाचं. खूप मोठं हॉटेल आहे ते. आय थिंक वारकच्या पुढे. तर मग तिथनं डाव्या बाजूला वळायचं आणि मग तो सरळ रस्ता लवासाकडे येतो. मध्ये ना मुगाव नावाचं गाव लागेल, तर त्या मुगाव नावाच्या गावाच्या तिथे सगळं ते बॅकवॉटर मी म्हणाले ना वरसगावचं, ते लागेल. कुठेही थांबू शकता तुम्ही तिथे. अक्षरशः अख्खा जो पट्टा आहे ना तो सगळा भारी आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना खाली उतरायला जागा आहे. तुम्ही त्या डॅमच्या साईडला सुद्धा गाडी नेऊ शकता. ते जे बॅकवॉटर आहे ना तिथे खाली पाण्याचा जो काही भाग आहे ना तिथे पण गाडी नेता येते. ऑफ रोडची तर मजा भारीच आहे. ॲक्च्युली ह्या गाडीवर मला एक्सपेक्टेड नव्हतं की मला जमेल. मला माहीत नव्हतं ॲक्च्युली इतका रस्ता खराब आहे, नाही तर मी विचार केला असता. बट ही सवय पाहिजे. पण मी स्टार्ट केलं तेव्हा मला असं वाटलं की झाला आता नाही होणार आपल्याच्याने, कारण गाडीचा टायर पण स्लिप होत होता आणि माझ्या तितका कॉन्फिडन्स येतच नव्हता की मी पाय वरती घेईल. खूप मोठे मोठे दगड होते तिथं. बट नंतर मला मजा यायला लागली. आम्ही लवासामध्ये जेवण केलं. लवासामध्ये ॲक्च्युली खूप कमी ऑप्शन आहेत खाण्यापिण्याचे आत्ता ह्या सीझनला. असं पावसाळ्यात पीक सीझनला असतात ऑप्शन, आत्ता खूप कमी आहे. ब्रिजजवळ एक हॉटेल, आम्ही तिथं नेहमी जेवतो. म्हणजे ते एकच आहे इथं, जरा ते चालू असतं आणि तिथं काही जेवण वगैरे मिळतं. ठीकठाक होतं, तसं एवढं खास नव्हतं. पण ठीक आहे, अशा ठिकाणी काही न मिळण्यापेक्षा ह्या पण रस्त्याची अवस्था वाईट झाली आहे. आता ना मी घोटवड्या फाट्याच्या अलीकडे आलोय. उरवडे म्हणून गाव आहे. उरवड्यात आता उरवड्यातनं ना एक शॉर्टकट घेणार आहे. मधलं हे सगळं ट्रॅफिक आहे ना ते सगळं स्किप होऊन जाईल. म्हणजे घोटावड्या फाट्यावर जायची गरज नाहीये, डायरेक्ट वरती पुढे निघेल. नवीन रस्ते मलाही माहित नाही नेमका कुठे निघतोय. क्लूलेस असते मी, क्लूलेस रस्त्यांच्या बाबतीत. तर हा ना घोटावडे फाट्याकडे जायची गरज नाहीये. जर लवासाकडनं येत असाल तर ओ माय गॉड, लवासाकडनं येत असाल ना तर ह्या उरवडे गावातनं एक उजव्या बाजूला रस्ता जातो. त्या रस्त्याने आतमध्ये आलं की हे ट्रॅफिक स्किप होतं घोटावडे फाट्याचं. लेट्स गो. भारी आहे पण रस्ता, काम चालू आहे वाटतं रस्त्याचं. तसंही त्या घोटावडे फाट्यावर ना बायपासची गरज आहे आता. बेकार गर्दी होते तिथं. रस्ते कनेक्टेड असेल तर डेव्हलपमेंट लवकर होती यार, पण आपल्याकडे अजून बेसिक रस्ते पण नाही आहेत. सगळा इंडस्ट्रियल एरिया झालाय हा घोटावडे फाट्याचा.
चायला दिवसभर काय ऑफ रोडच करायचं आहे की काय माहिती आज. ओहो, आता कुठनं जायचं चाललंय. माझी फाटते अशा वेळेस. जाम क्युटी क्युटी आहेत. खूपच खराब आहे यार. तिथपर्यंत चांगला होता. हा जरा बरा लागला. अरे यार बऱ्याच गाड्या येत आहेत यार इकडनं. वापरतायत म्हणजे लोक हा रस्ता. खूपच खराब आहे. कर्नाटकला मानलं यार ह्या बाबतीत रस्त्यांमध्ये. साधा गावातला रस्ता पण एवढा भारी आहे. तिथला खराब रस्ता म्हणजे आपल्याकडचा नॉर्मल रस्ता. थोडाच राहिला असेल आता. राहायला पाहिजे थोडा खरं तर. संध्याकाळचे 5 वाजलेत. आम्ही 11ला निघालेलो. 11:05. ऍक्च्युली अलिबागचा प्लॅन होता आज. अलिबागचा कॅन्सल झाला. मग तापोळ्याचा प्लॅन झाला, तापोळा महाबळेश्वर, आणि तो पण कॅन्सल झाला कारण उठायला उशीर झाला आणि सकाळी लेट निघण्यात अर्थ नव्हता. आणि मग फायनली हा रस्ता ॲक्च्युली ना मला कमेंट सेक्शनमध्ये खूप लोकांनी सजेस्ट केलेला. आणि मी खूप आधी ऐकलेलं या रस्त्याबद्दल. ऑफ रोडिंगचा खूप छान पॅच आहे. म्हणलं ठीक आहे. मागच्या वेळेस जसं पानशेत लवासा पानशेत केलं तसं ह्यावेळेस ताम्हिणी लवासा करूयात. लडाखची रंगीत तालीम झाली असं म्हणू शकतो आज. म्हणजे मी चालवू शकते खराब रस्त्याला गाडी. कशी वळवतोय रे बाबा गाडी. हा बायपास वगैरे करतात तो हाच तर नाही ना. आता मला वाटायला लागलंय जो मधला जो पिरंगुट वगैरे सगळी बसड होती ना ती नको म्हणून इकडनं बायपास करतायत आणि तो हाच आहे की काय. पण मग एवढा छोटा काय करतायत. नाईस. किती वेळ माहित नाही पण जरा बरा रस्ता लागला. लईच बोंब आहे आपल्याकडे रस्त्यांची. ह्या पण घरी चालल्यात त्यांच्या. ओय माझ्याकडे नको बघू, मला भीती वाटते. लेट्स गो. संपला रस्ता. पक्का इकडनंच बायपास काढणार आहेत वाटतं. असं काय गेलंय पण मध्येच चांगलं आणि मध्येच खराब. मध्येच लय भारी रस्ता आहे आणि मध्येच लयच भंगार रस्ता आहे. ओ इकडे निघतो तर हा रस्ता म्हणजे एकदम डायरेक्ट घाटाच्या वरती निघतोय. हे भारी आहे यार. मधलं अख्खं ट्रॅफिक स्किप झालंय. म्हणजे घोडोडे फाट्यावरचं पुढे ते तो रविवारचा एक बाजार असतो तिथं पण खूप ट्रॅफिक असतं ते पण स्किप झालंय. आयला मला आधी जर माहित असतं ना आधी झालं असतं इकडनं. फक्त रस्ता जरा खराब आहे. ठीक आहे. तर ट्रॅफिकमध्ये थांबण्यापेक्षा ना खूपच बेटर आहे. जाऊ द्या मला जाऊ द्या. ओ शिट. ओके तर आपण आपल्या ह्या व्लॉगचा आज शेवट करूयात कारण आपण ऑलमोस्ट पुण्यात पोहोचलोय.
पण पुढच्या व्लॉगला नक्की भेटूयात. पुढचा व्लॉग जरा खास लोकेशनचा असणार आहे, त्यामुळं स्टे ट्यून. तोपर्यंत आपल्याकडे भरपूर व्लॉग आहेत बघायला, अगदी 50-50 मिनिटाचे सुद्धा, त्यामुळे ते नक्की पहा. उडुपीचा व्लॉग नक्की पहा, कारण उडुपी आत्ता रिसेंट मी उडुपीला रोड ट्रिप केली आहे कर्नाटकमध्ये, ती पण खूप भारी झाली आहे, त्यामुळं तो पण ब्लॉग पहा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये अशाच एका व्हिडिओमध्ये. ओहो, बाय बाय, स्टे ट्यून. आणि हो, सबस्क्राईब नसेल केलं ना, सबस्क्राईब करून तेवढी घंटी वाजवून जा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकेल ना तेव्हा तुम्हाला लगेच पाहता येईल.